नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। सोशल मीडियावरून ओळख वाढून तरुणाला आपल्या घरी बोलावून त्याला शारीरिक संबंध ठेवायला भाग पाडले। त्यानंतर त्याला बलात्काराची खोटी केस दाखल करण्याची धमकी देऊन त्याच्याकडून पावणे 2 लाख रुपये उकळले। त्याने 5 लाख रुपयांची खंडणी न दिल्याने त्याच्या विरोधात बलात्कार आणि ॲट्रॉसिटी सारखा गंभीर गुन्हा दाखल केला। या तरुणीने अशा प्रकारे कंधार आणि नांदेड येथील 2 तरुणांवर बलात्कार व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। याबाबत आंबेगाव येथील एका 31 वर्षाच्या तरुणाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यावरून पोलिसांनी आळंदी रोडवरील मस्के वस्ती येथे राहणाऱ्या एका तरुणीवर गुन्हा दाखल केला आहे। हा प्रकार 5 नोव्हेंबर 2023 ते 7 नोव्हेंबर 2024 दरम्यान या तरुणीच्या घरी झाला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी तरुणाशी या तरुणीने गोड बोलून त्यांच्याशी मैत्री प्रस्थापित करून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यास प्रवृत्त करून स्वतःच्या संमतीने शरीर संबंध ठेवले। त्यानंतर फिर्यादी यांना बलात्काराची खोटी केस करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून 1,15,364 रुपयांच्या वस्तू व 57,300 रुपये रोख असे एकूण 1,72,664 रुपये जबरदस्तीने खंडणी स्वरूपात घेतले। त्यानंतर 5 लाख रुपयांची खंडणी मागितली। फिर्यादी यांनी पैसे न दिल्याने त्यांच्या विरोधात विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात 8 फेब्रुवारी 2025 रोजी फिर्यादीवर बलात्कार, ॲट्रॉसिटी सारखा गंभीर स्वरूपाचा खोटा गुन्हा दाखल केलाय। या घटनेनंतर फिर्यादींनी चौकशी केल्यावर या तरुणीने अशाच प्रकारे 2017 मध्ये नांदेड येथील एक तरुण व 2022 मध्ये कंधार येथील एका तरुणाला आपल्या जाळ्यात अडकवून स्वखुशीने शरीर संबंध ठेवून त्यांच्याकडून खंडणी उकळली। त्यांच्या विरोधात देखील बलात्कार व ॲट्रॉसिटीचा गुन्हे दाखल केले आहेत। या तरुणीने आपल्या शरीराचा वापर करून फिर्यादी यांच्यासह इतरांची फसवणूक करून धमकी देऊन खंडणी उकळण्याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भाबड पुढील तपास करीत आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।